आयारामांना भाजप कार्यकारिणीमध्ये आता स्थान नाहीये। नाशिक भाजप शहर कार्यकारिणी आता जाहीर करण्यात आली। नव्या कार्यकारिणीमध्ये लोकप्रतिनिधी आणि नेत्यांच्या परिवारातील लोकांना संधी देण्यात आली आहे। ठाकरे गटातून आलेले सुधाकर बडगुजर, माजी महापौर अशोक मुर्तडक आणि मामा राजवाडे यांना कार्यकारिणीमध्ये स्थान नाहीये। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, नेमकं स्थानिक लोकांनाच या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाहीये, कुठल्या पद्धतीची नाराजी आता यामधून दिसून येते? आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नवीन कार्यकारिणी जी आहे ते नाशिकचे शहराध्यक्षांनी जाहीर केलेली आहे। त्या सगळ्या नवीन कार्यकारिणीमध्ये लोकप्रतिनिधी असतील किंवा जे नेते आहेत त्यांच्याच परिवारातल्या काही लोकांना स्थान देण्यात आलेलं आहे, अशा पद्धतीचं एकूण आपल्याला दिसतंय। आणि त्याच पद्धतीने इतर पक्षातून जे भाजपमध्ये आलेले आहेत त्यांना सुद्धा स्थान देण्यात आलेलं नाही। खास करून सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटाचे उपनेते होते, ते नाशिक भाजपमध्ये दाखल झालेले होते। त्याच पद्धतीने मामा राजवाडे असतील, माजी महापौर अशोक मुर्तडक असतील, असे वेगवेगळे नेते हे भाजपमध्ये आलेले होते। त्यांना देखील या कार्यकारिणीमध्ये हे स्थान देण्यात आलं नाही। त्यामुळे आगामी काळात या नेत्यांना काय जबाबदारी दिला जातो हे बघणं महत्वाचं असणार आहे। पण आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही कार्यकारिणी जाहीर झालेली आहे। काही नवीन लोकांना सुद्धा या कार्यकारिणीमध्ये संधी देण्यात आलेली आहे। पण प्रामुख्याने लोकप्रतिनिधीच्याच लोकांना म्हणजे त्यांच्या नात्यातील लोकांना स्थान देण्यात आलेलं आहे। त्यामुळे याचे काय नेमकं आगामी काळात या सगळ्या संदर्भात भाजप नेतृत्वाकडनं भूमिका घेतलं जातं हे बघणं महत्वाचं असेल। खरंय, धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की सध्या नाशिकमध्ये स्थानिक लोकांना जे आहे तेच भाजपच्या कार्यकारिणीमध्ये स्थान आता दिलं गेलेलं नाहीये। आयारामांना आता सध्या या कार्यकारिणीच्या या सगळ्या प्रवेशामध्ये आता मुकावं लागतंय। आपण पाहतोय सुधाकर बडगुजरांना सुद्धा या कार्यकारिणीमध्ये आता स्थान देण्यात आलेलं नाहीये। नाशिकच्या भाजपची कार्यकारिणी जाहीर झाली आणि यामध्ये आयारामांना आता कोणत्याही पद्धतीचं स्थान देण्यात आलेलं नाहीये।